सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू होती। 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाल्यानंतर मतदारांनी तर्कवितर्क करण्यास सुरुवात केली। कोण येणार कोण पडणार याविषयी बोलले जात होतं। त्यानुसार जीटीव्ही महाराष्ट्र न्यूजचा एक्झिट पोल महाराष्ट्र न्यूजच्या एक्झिट पोलच्या सर्वेनुसार सर्वांचं लक्ष लागलेल्या कळमनुरी मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या उमेदवारीला धोका असून महाविकास आघाडीचे संतोष टारफे हे पुढे आहेत। हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांना मागे टाकत महाविकास आघाडीच्या रुपालीताई पाटील गोरेगावकर पुढे असल्याचे दिसतंय। वसमत विधानसभा मतदारसंघात आमदार राजूभैया नवघरे यांना ही निवडणूक जड गेल्यानं शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर हे या विधानसभेत आपली बाजी मारणार असल्याचं एक्झिट पोलनुसार पुढे आलंय। हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार असून ठाकरे गटाला 2 तर शरद पवार गटाला 1 जागा मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यातील एक्झिट पोलनुसार कोण होणार आमदार? किनवट मतदारसंघात शरद पवार गटाचे प्रदीप नाईक तर हदगाव हिमायतनगर मतदारसंघात काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर। भोकरदन मतदारसंघात भाजपचे श्रीजया चव्हाण, नांदेड उत्तर मधून शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिण मधून काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे, लोहा मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रताप पाटील चिखलीकर, नायगाव मतदारसंघात काँग्रेसच्या डॉक्टर मीनलताई पाटील खतगावकर, देगलूर मतदारसंघात भाजपचे जितेश अंतापूरकर, मुखेड मतदारसंघात भाजपचे डॉक्टर तुषार राठोड हे सर्व उमेदवार बाजी मारणार असून नांदेड जिल्ह्यातील एक्झिट पोलनुसार भाजपला 3, काँग्रेसला 3, शरद पवार गटाला 1, शिंदे गटाला 1, अजित पवार गटाला 1 अशा जागा मिळणार आहेत। या सर्व जागांवर महाविकास व महायुतीला समाधान मानावं लागणार असल्याचं मतदारांमध्ये बोललं जात आहे। मुख्य संपादक गोविंदजी देशमुख, जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.